नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाय बस. मंडळी, प्रसिद्ध लेखक वि.स. खांडेकर स्वप्नाची परिभाषा फार सुंदर पद्धतीने मांडतात. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलंय. म्हणून कुठल्याही परिस्थितीत स्वप्न पाहणं सोडायचं नाही. असंच चंदेरी दुनियेत अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वयाच्या 17व्या वर्षी एक मुलगी अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर सांगली शहरातून मुंबईला येते. आपल्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भूमिकेला न्याय देऊन आपल्या अदाकारीनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला बुरळ घालते आणि आपल्या स्वप्नातल्या दुनियेला आकार देत एक नवी दुनियादारी उभारते. पुढे धोका असो किंवा नसो तरी बिनधास्त पुढे जात राहते. आपल्या स्वप्नांना तुही रे म्हणत आज आपल्या बसनं प्रवास करणार आहे स्वप्नाळू, डॅशिंग, बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सई ताम्हणकर हिचं. खूप खूप स्वागत सई तुझं या बस बाई बसच्या प्रवास दौऱ्यात. फक्त दुर्दैवानं आज तू येऊन बसलीस आणि ही बस काही पुढे जाणार नाही, कारण त्यांनी मला आल्या आल्या बघितलं की सई ताम्हणकर असं म्हणून ते थांबलेच. मी म्हणलं बस पुढे घ्या, ते म्हणलं नाही जाणार. म्हणलं का? ते म्हणले पुढे धोका आहे. मग जपून जाऊया, आपण जाऊया. जपून जाऊया. जाऊया. चला दादा, जपून बस चालवा पण प्रवास सुरू होऊ द्या. चला. ते मगाशी थांबले त्या पाटीवरनं पुढे धोका आहे. बर, तर मला सांग की जनरली आपण एक माणूस म्हणून आपल्याला या 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 4-5 गोष्टींपासून धोका असतो, आपल्याला माहिती असतं. तसं कुठली माणसं अशी आहेत की ज्यांना तुझ्यापासून धोका आहे? माझ्यापासून कुठल्या माणसांना धोका आहे? बापरे, कामचुकार माणसांना माझ्यापासून 100% धोका आहे. कामचुकार माणसांना आणि स्वच्छता न ठेवणाऱ्या माणसांना माझ्यापासून नक्की नक्की धोका आहे. आणि प्राण्यांची नीट न वागणाऱ्या माणसांना माझ्यापासून नक्की धोका आहे. आता तरी एवढेच सुचत आहे. मला सांग, टीव्हीवरती काम करणारी माणसं सकाळी जे सेटवर जातात ते बिचारे रात्री कधीतरी थकून भागून घरी येतात, पण तू काही टीव्ही बघत बघत किंवा बघून बघून तू काही दमण्याचं नाव घेत नाहीस. मला माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी हे म्हणतात टीव्ही मॉन्स्टर. म्हणजे मी कितीही वाईट भंगार सिनेमा असू दे, मी तो पूर्ण बघू शकते. पण कुठून सवय लागली? काही पहिल्यापासून सवय होती? मला असं वाटतं माझी आई पण खूप टीव्ही बघते. मला असं वाटतं आमच्या दोघींचं हे सारखं आहे. तिच्यामुळे कुठेतरी मला, सॉरी मम्मा, पण आय एम नॉट सेइंग की हे चुकीचं आहे बरोबर आहे, पण असं मला वाटतंय. आज जी लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन आहे की सईच्या आयुष्यात नेमकं काय घडतं याच्यावर प्रत्येकाचं बारीक लक्ष असतं. बर, अशा एका अभिनेत्रीला केवळ दिसण्यावरनं याच्या आधीच्या काळामध्ये तेव्हा तुला नाकारलं गेलं होतं. हो, हे खरं आहे. आणि मी खूप ओक्साबोक्शी रडले होते. आणि एका फिल्मसाठी मला फायनलाइज केलं गेलं होतं आणि शूटच्या 1 दिवस आधी मला सांगितलं की तू करत नाही आहेस. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं सुबोध. म्हणजे मी हार्टब्रोकन होते, माझा कॉन्फिडन्स लो झाला होता. पण आय थिंक जेव्हा असं होतं तेव्हाच माणूस अजून पेटून उभा राहतो आणि त्याच्या हातून काहीतरी छान घडतं. काय कारण दिलं होतं त्यांनी? सांगू शकतेस तू? तू चकणी आहेस. चकणी असतो अशी का? तू चुकून चकणी ऐकलं त्याने तुला चिकणी नाही, चकणीच म्हणाला होता तो. बहुतेक तो चकणा असेल म्हणून त्याला मी चकणी दिसली असेल. बऱ्याच वेळेला हिरोईनची काही ड्रीम रोल्स असतात, बरोबर? येणाऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला आपण अमुक एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारावी, अमुक एखाद्या राजकन्येचा रोल आपण करावा, एखाद्या फेरीटेल सारख्या गोष्टीमध्ये आपण एखादी परिकथा करावी किंवा त्याच्यातली एखादी भूमिका करावी, असं कायम वाटतं. तुला पुरुषाची भूमिका करायची? ही कुठली, म्हणजे हे कुठलं ड्रीम आहे तुझं?
आणि का तू उठलेस पुरुष कलाकार? तसं नाही आहे. मला असं वाटतं की इट विल बी द मोस्ट चॅलेंजिंग. म्हणजे स्वतःला फेकायचं तर अशा झोनमध्ये फेकायचं की देर इज नो टर्निंग बॅक. म्हणजे ते इतकं रिस्की असायला पाहिजे आणि इतकं काहीतरी अफाट असायला पाहिजे की त्यांनी तुम्हाला पण भीती, एक्साइटमेंट सगळं एकदम वाटलं पाहिजे. मला असं वाटतं भीती वाटणं हे खूप चांगलं लक्षण आहे. कुठल्याही तुमच्या करिअरच्या पॉईंटला एखादा डिसिजन घेताना, एखादी फिल्म साईन करताना थोडीशी भीतीही वाटायला पाहिजे. त्यांनी एक काहीतरी तुमच्यावर वचक राहतो किंवा आपण काय म्हणूया जास्त डिसिप्लिनकडे लक्ष देतो किंवा आपण एक जास्त क्लॅरिटीने त्या गोष्टीकडे पाहतो. म्हणून मला करायला आवडेल पुरुषाची भूमिका. पण मला सुपर हिरो फिल्म पण करायला आवडेल. म्हणजे फारच आवडेल. सुपर हिरोईन पण असतात ना. तेच ना सुपर हिरोईन. हां. म्हणजे वेश बदलून गावात फिरायला जाणारा पुरुष तुला नाही करायचा आहे फक्त. तुला एक स्वतंत्रपणे चित्रपटात पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत दिसणारा पुरुष करायचा आहे. हो. तर असा कुठला पुरुष आहे डोक्यात कॅरेक्टर म्हणून? मला ना एखादा रॉकस्टार किंवा असं एक अतरंगी व्यक्तिमत्व करायला आवडेल. एखादा रॉकस्टार किंवा अतरंगी व्यक्तिमत्व. उदाटिंब? नाही आत्ता काही सुचत नाहीये. पण एक ऍक्ट्रेस आहे. म्हणजे अतरंगी म्हणजे जसं मराठी सिनेमासृष्टीमध्ये अतरंगी म्हणजे आपले अगदी दादा कोंडक्यांपासून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे सगळे अतरंगीच होते. आपल्याच म्हणायला झालं तर मला किंवा हिंदीमध्ये जसे संजय गोविंदाचे. काकाचं कॅरेक्टर एक्सप्लोर करायला खूप आवडेल. संजय मोने तो अतरंगीच आहे आणि तो त्याच्या कॉलेजच्या जमान्यात खूप अतरंगी होता असं मी ऐकलंय. तर मला असं काहीतरी करायला आवडेल. संजय मोने सारखं कॅरेक्टर तुला करायला आवडेल? हो हां. हो. बर. कधी बॉईज हॉस्टेलला गेलीस? नाही पण मी खूप वेळेला बॉईज टॉयलेटमध्ये गेली आहे. अजूनही जाते जेव्हा गर्ल्स टॉयलेट खूप बिझी असतं. प्रवासात आपण असतो. तुला माहिती आहे पुणे मुंबईला जाताना सर्रास अशी वेळ असते की ट्रॅफिक इथे एक्सपेक्टेड नव्हतं पण इथे ट्रॅफिक आहे. मग तिकडच्यांची परमिशन घेऊन मी जाते. ही बस आहे ना सई, ही बस तुमची सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत करते. वाव. आता तुझ्या डोक्यात जे आहे की मला एखादं अतरंगी कॅरेक्टर करायचं आहे तर तेही इथेच तू इच्छा व्यक्त केलीस आणि बसने आशीर्वाद दिला आणि ती इथेच पूर्ण झाली. तर या निमित्ताने तुला या 2 विटा मी देणार आहे. ओके. आणि लय भारीमध्ये रितेशनी जे कॅरेक्टर केलं होतं त्याचा डायलॉग या विटा हातात घेऊन तू म्हणाव्यास आणि दाखवून द्यावंस की हम भी कुछ कमी नाही. आपला हात भारी, आपली लात भारी, च्या व्हायला आपलं सगळंच लय भारी. ओके रेडी. अँड ऍक्शन. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी, लय भारी छमायला. वा 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 वा. तर आता अतिशय छोटासा खेळ आहे हा. सांगलीची अशी एक स्टाईल आहे बोली आणि त्या स्टाईलमध्ये आम्हाला काही हिंदी डायलॉग तू म्हणून दाखवायचेस. होय. तर पहिला डायलॉग आहे, झुंड में तो सुअर आते हैं, शेर हमेशा अकेला आता. किंवा मराठी करून घे. कळपाने तर डुकर फिरतात, सिंह तर एकटाच येतोय. कळलं काय? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. असं मराठीत करून घे. नात्याने तर मी तुझा पप्पा आहे, नाव आहे शहनशाह, लक्षात ठेव. हम तुम्हारे अंदर इतने छेद करेंगे कि कंफ्यूज हो जाओगे कि सांस कहां से ले और कहां से. टंपर टंपर तुझ्या बॉडीत इतकी भोक करीन की कळणार नाही कुठनं जेवायचं आणि कुठनं. वा वा वा. आणि आता दादा चला बस थांबवा, आता खाली उतरायची वेळ झालेली आहे. ओके. येस खाली या. तर हा एक मॅजिक बॉक्स आहे सई आणि या खेळाचं छोटंसं नाव आहे धरलं तर कळतंय. बर. या मॅजिक बॉक्समध्ये एक वस्तू ठेवली आहे. ती काही असू शकते, खाण्याची असू शकते, नुसतीच वस्तू असू शकते, आपल्याला माहित नाही, प्राणी असू शकतो.
व्हॉट? आपल्याला काहीच माहित नाही ना आतमध्ये काय. तर तुला इथे 2 होल्स आहेत दोन्ही बाजूला आणि त्याच्यातनं तुला हात आतमध्ये घालायचा आहे आणि त्याला स्पर्श करायचा आहे ओके आणि त्या स्पर्शातनं तुला ओळखायचं की आतमध्ये वस्तू काय असेल. ओके. ओके 1 2 साडेमाडे 3. हे प्राणी नाही आहे ना? काय असेल? लाडू लाडू नाही. मग रसगुल्ला किंवा रसमलाई. रसगुल्ला किंवा रसमलाई. अंगूर मलाई, रसमलाई, बरोबर आहे, बरोबर हो. आहे, बरोबर आहे. ओके ओके. आता तिसरी गोष्ट 1 2 साडेमाडे 3. प्राणी नाही आहे ना? ते हात लावल्यावर कळेल. दोडका. वा 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 वा. करेक्ट ओळखलेलं आहे. तो आता तुम्हाला कळलं असेल की सईचा स्वयंपाकघराशी किती जवळून संबंध येतो. पुढची गोष्ट 1 2 साडेमाडे 3. हे पण लगेच कळणार. हं? काय असेल बरं? जमणार मॅडम. पीठ आहे पीठ. पण नाही. शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट. अजून काय असेल? बरे रवा. खूप हिंट तुला. ती जी गोष्ट आहे ती स्वतःहून देते तुला हिंट. बेसन. नाही. काय असेल अजून? नावं घेत राहा, नावं घेत राहा. पहिल्यांदा तू काय म्हणलीस की तुला काय कुठल्या लोकांना तुझ्यापासून धोका आहे? स्वच्छता न ठेवणार. हा बरोबर ना. त्याच्याशी संबंधित काहीतरी. कचरा. कचरा. कचरा कसा असेल? हे काय आहे सांगा ना. पीठ आहे कसलं तरी. चला काउंट डाऊन. 1 मिनिट. वॉशिंग पावडर. अरे वा वा वा. आणि हा खेळ इथे संपलाय. चला आपण आता बसमध्ये परत जाऊया. आणि आता पुढची सगळी सूत्र त्यांच्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सखूबाई. मी स्वयंपाक धुणं भांडे हे कामं करते. वा. मॅडम माझा आहे ना महिना कसा तरी निघून जातो पण महिन्याच्या शेवटी ना इतकी तंगी येते पा. म्हणजे माणसाने किती बी पैसे कमवा महिन्याच्या शेवटी ते संपतातच. तुमचं असं झालंय का मॅडम? हो. महिन्याच्या शेवटी पैसे हो हो. आणि महिन्याच्या शेवटी पैसे संपल्यानंतर असं होतं की अरे 8 दिवसापूर्वी केलेली शॉपिंग नाही करायला पाहिजे होती. पण मला असं वाटतं त्या तंगीत थोडीशी मज्जा आहे. त्या तंगीचा विचार करून आपण 4 पैसे बाजूला काढूया का असा विचार तरी येतो. कृती मे बी घडत नसेल पण हा विचार येणं खूप गरजेचं आहे. मॅडम आम्ही असं ऐकलंय की तुम्ही एकदा पोहे करायला गेल्या आणि त्याची दाल खिचडी झाली. मग दाल खिचडी करायला गेल्या तेव्हा त्याचं काय झालं होतं? मी दाल खिचडी करायला गेलेच नाहीये कधी. पण हो पहिल्यांदा जेव्हा मी फोडणीचे पोहे केले तेव्हा त्याची डेन्सिटी. दादा डेन्सिटीला शुद्ध मराठी शब्द काय आहे? घनता. हा त्याची घनता झाली होती वर्णासारखी. पण टेस्टला उत्तम लागत होते. पण नंतर मला कळलं की मी काय चूक केली. आता असं कधीच काही होत नाही. मॅडम आम्ही ना कोणाच्या घरी सहसा गेलो आधी मोठ्यांच्या पाया पडतो पण तुम्ही म्हणे कोणाच्या तरी घरी गेल्यावर आधी फ्रीज उघडून बघायच्या की त्यात काय. मी म्हणजे कसं सांगू आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या काय म्हणूया ड्रेसिंगवरून किंवा मुली असतील तर पर्सवरून किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असतं आणि आपण एक साधारण जजमेंट बांधतो की ही व्यक्ती अशी असेल का अंदाज बांधतो. तसं मला असं वाटतं की लोकांच्या फ्रीजवरून त्यांची पर्सनॅलिटी खूप कळते. त्यामुळे मला फ्रीज बघायला आवडतो आणि त्याच्या आतमध्ये काय ते पण बघायला आवडतं. मी असं सगळ्यांच्या घरी वागत नाही पण खूप जवळचे लोक असतात तेव्हा मी त्यांचे फ्रीज उघडते. काय काय सापडतं तुला या सगळ्या फ्रीज मध्ये आणि कसं कळतं तुला? कधी कधी मला खूप छान छान फ्रीज मॅग्नेट्स दिसतात. माझ्याकडे फ्रीज भरून फ्रीज मॅग्नेट्स आहेत सगळ्या जगभरातली. आणि कधी कधी मला असं होतं की अरे इथे काय कुठल्या मॉडेल आहे कुठलं मॉडेल आहे फ्रीजचं काय आहे 2 डोअर आहे 4 डोअर आहे याच्याकडे माझं लक्ष असतं. आम्ही असं ऐकलं मॅडम की एका माकडाने तुमच्या कानाखाली वाजवली होती. हे खरं आहे का मॅडम? आता हा किस्सा खूपच यार हा
ए कम ऑन गाईज. एनिवे नाही, थँकफुली कानाखाली नाही मारली, पण वेळ आली असती अजून जर थांबले असते तर. एक खूप अत्यंत गोड दिसणारं माकड होतं एवढंच. आणि एक माणूस त्याला सेटवरती घेऊन आला होता, मुलगा. ते त्याच्या खांद्यावरती इतकं गोड बसलं होतं. म्हटलं किती गोड आहे. मी फोटो काढायला गेले. फोटो काढायला गेल्यावर त्यांनी असा हात पुढे केला मला. माकडाने? हो. माझं सॉफ्ट हार्ट लगेच वितळलं. मी त्याच्याकडे गेले तर त्यांनी माझा हा हात घेऊन डायरेक्ट तोंडात टाकला आणि चावलं जोरात. त्याला हे काहीतरी खायची गोष्ट वाटली आणि माकड चावलं मला. ह्याच्यावर माझी आई असं म्हणाली, माकडाला माकड चावलं. आणि हसली, तू कशी आहेस वगैरे काही नाही. आणि मी त्याची 4 इंजेक्शन्स घ्यायला लागली मला. प्रत्येक वेळेला समोरचा माणूस विचारायचा, हा कुठे चावला कुत्रा? मग मी सांगायचे माकड चावलंय. मग त्या व्यक्तीची 15 सेकंद 20 सेकंद हसण्यात जायची. असं मी 5 वेळा ही स्टोरी सांगून लोकांना 5 वेगवेगळी लोक खो हसलेली आहेत माझ्यावर. या सॉफ्ट हार्टमुळे किती नुकसान होतं. हो दादा, हे खरं आहे. खूप नुकसान. घाटे का सौदा आहे. घाटे का सौदा आहे. त्यामुळे असं कोणी हात पुढे केला तरी जाने का नाही. वो बुलाती मगर जाने का नहीं. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी शीतला. मी नागपूरहून आली आहे, नवीन मुंबई. क्या बात आहे. आणि आता ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्येच नशीब आजमावणं माझं पण चालू आहे. वा मॅडम, मी तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करते आणि तुमच्या ऍक्टिंगच्या बाबतीत तर नो डाऊट आहे मॅडम. पण मी तुमच्या स्टाईल स्टेटमेंटची पण खूप फॅन आहे बरं का. थँक्यू. म्हणजे तुमचे कपडे खूपच इंटरेस्टिंग राहते मॅडम. असे कुठे कुठे वेगळ्या जागी कट राहते ना तुमच्या कपड्याला. मला खूप आवडते ते. म्हणजे कधी असं पायावर, कधी हातावर, कधी बारीक मानेला. तर तुम्ही ते कटचं गणित कसं राहते मग तुमचं? म्हणजे आधी शिवताना टाकतानीच तुम्ही टेलरला सांगता का की इथं करून दे, की शिवून आल्यावर सांगता की मग इथं तुम्ही करता कट? त्याच्यात डिझायनरचे कट असतात, सगळे कट आहेत. आता कटची फॅशन येऊन राहिली ना पोटी, म्हणून मी घालते कट. आणि माया स्टायलिस्ट आहे बा इथे बाहेर आहे, तिला विचार का असं काऊन करता तुम्ही. अच्छा. आणि मी माझ्या स्टायलिस्टच्या शब्दाच्या बाहेर नाही. हा मॅडम, मी मुंबईत आली ना त्याच्यानंतर मला एक वेगळा शौक लागला माहितीये का. ऑडिशन नसली, सुट्टी असली की मी आणि माझ्या मैत्रिणी फॅशन स्ट्रीट म्हणू नका, ड्रिंकिंग रोड म्हणू नका, बाप्पा काय झक्कास कपडे मिळते तिथे. पण त्याच्यावर मला विचार आला, सई तामणकर सारख्या मोठ्या हिरोईननी पण कधी अशी स्वस्तात स्ट्रीटवर शॉपिंग केली असेल का? अवे माझे तर किस्से आहेत. मी आणि माझी आई नवीन होतो आणि आम्ही हरवलो होतो. हो. पण खरं सांगू काय, तेव्हा जर का ते शॉपिंगचे पैसे बाजूला टाकले असते ना मी, तर आता 2 घर तर अजून झाले असते. काय बोलतेस? एवढे पैसे खर्च करायचे मला पैसे उधळायची खूप सवय आहे, अजून पण आहे. म्हणून माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये आणि कधी असेल असंही वाटत नाही. म्हणजे जपून केली पाहिजे आहे ना ते. हो, मी स्वतःच गाणं सतत म्हणत असते. शॉपिंगचा खर्च आला की जपून 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 जाग पुढे धोका आहे. पण असे स्वस्त कपडे तुम्ही कधी सिनेमात घातलास काय? घातला ना. मी सांगू काय खरे की स्वस्तातले कपडे सगळ्यात बेस्ट असतात, छान दिसतात. हा ना. हो. सई बरोबर आपल्या गप्पा चालू आहेत आणि आता सुरू करा. आमच्या कोकणात ना मासे आणलाव ना आम्ही की छोटवा की मोठवा एवढाच बघताव. बर. पण तू माशाच्या तोंडाकडे आणि मासो तुझ्या तोंडाकडे बघता असं ऐकलंय. या खरा काय? म्हणजे काय? म्हणजे माशाचे तुका मूड वगैरे कळतात असं ऐकलंय मी. मला हा. नाही, मला माशांचे मूड दाखवता येतात. होय काय? जर दाखवा कसे ते माशांचे मूड भाव मूड दाखवता येतात. म्हणजे आनंदी मासा, दुःखी मासा असे. बर. पण मी सॉरी, मी बिंग मी मला प्रणय क्रीडा करणारा मासा सगळ्यात आधी दाखवायचा आहे. प्रणय क्रीडा करणारा मासा म्हणजे रोमांस करणारा मासा. हा नाही, प्रणय क्रीडा. ओके. हा परत हा. आणि आता सॅड मासा. हो. आणि आता अँग्री फिश.
नाक पण असं हलतात झालं बस हॅपी. बरं वाटला. मी तुमचे ना एवढे वेगवेगळे फोटो बघतोय, सगळ्यामध्ये तुम्ही नवीन नवीन ड्रेस घालतास, पण एक गोष्ट बदलत नाही. दाखव काय ती. काय बघा पोज. हा ही म्हणजे तुमका असं वाटतं काय तुमचं डावात खाली पडात. हा नाही पण मला असं वाटतं की ती आता ट्रेडमार्क पोस्ट झाली आहे माझी. असं काही ठरवून केलेलं नव्हतं कधी, पण माझी म्हणून ती फेमस झाली. बरं वाटतो ना असा टेका लावायला लेफ्ट हाताला म्हणून करता. होय काय मग जरा बदला ना स्टाईल अजून पण एखादी. नेक्स्ट टाइम असं उजवा हात करा. हा, एकदा उजवं करा, असं काहीतरी करा. नेक्स्ट टाइम असं करता. ओके. मी कोकणात ना आमच्या खूप नुकसान होता पाऊस इलो की. बर. खूप म्हणजे खूप नुकसान होता. पण तुमच्या गाडीचं खूप नुकसान होता का कधी? कोणीही इन्फॉर्मेशन आणली चोंबड्यांनो. माझ्याकडे खूप छान गाडी होती. त्या गाडीत पावसाचं पाणी गेलं आणि ती गाडी निकामी झाली. ह्याच्या पलीकडे मी काही बोलणार नाही. नाही आणि त्यावेळेस लोक तुला सांगत होते की जाऊ नको सई, जाऊ नको, तरी तू गेलीस. काय नेमकं काय घडलं? हो असं झालं, पण घरी पोचायचं होतं यार. म्हणजे घरी पोचणं ही प्रायोरिटी होती. आणि या कुठली गाडी होती ही? मर्सिडीज. त्याच्यात पाणी शिरलं आणि ती गेली. हो पण ठीक आहे ना, माझ्यासाठी गाडी आहे, गाडीसाठी मी नाही. मग त्याचं काय म्हणले की ह्याचं काहीच घडणार नाही नाही असं तसं म्हणले? काही घडणार नाही. इन्शुरन्सचे पैसे मला मिळाले, पण गाडी गेली. म्हणजे पण त्यांनी एक गोष्ट खूप चांगली झाली की आता मी कुठल्या गाडीतून उतरते ह्याचा मला अजिबातच फरक पडत नाही. विच इज आय थिंक अमेझिंग. नमस्कार. नमस्कार. मी यशोमती देशपांडे. पुण्याच्या का आपण? अरे वा वा वा. एक शाब्दिक गणिताचा प्रश्न. गणित हा नाही येणार आहे. येणार हुशार विद्यार्थिनी माहिती आहे आपल्याला. हा प्रयत्न. एका मुलीला खायला 3 केळी लागतात, पण केळेवालीकडे 2 डझनच केळी आहेत, तर किती मुली केळं खातील? 4. कसं कसं 4? कसं ते कुठलं नका विचारू. 4 बरोबर आहे का? मला लॉजिक सांग ना, काय उत्तराचं लॉजिक सांग ना मला. 2 डझन मध्ये किती झाले? 12. 24. ओ नो 24. 24. हा मग किती मुली केळी खातील? 3 एके 3, 3 दुनी 4. 3 दुणे 4, 3 दुनी 6. हा, 3 9. त्रिक 9. 3 चौक 12. हा तीन पाची? 15. 3 3 संग किती? 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 काहीतरी 24. किती? 3 संग 18. 18. 3 सत्ते काहीतरी 27. 9 कुठे गेली? 3 9. 7 राहिला ना. 3 9. 3 7, नाही माहित. 3 सक किती? माहित नाही. तू सांग ना, एवढा काय सस्पेन्स आहे 3चा तर वाडा सांग. मला येत नाही, सांग ना. 8 3 24. त्यामुळे 4च्या ऐवजी 4 एका डझनला 4 बरोबर आहे. डिवाइड. 2 डझन म्हणजे 8. ओके ठीक आहे. वॉट एव्हर. म्हणजे 2 डझन मध्ये 8 सई पैसेचा व्यवहार कोण करतं तुझ्याकडे? नाही तो मी व्यवस्थित करते. मी जेव्हा पैसे कमवायला लागले तेव्हा मला डेबिट क्रेडिटचा अर्थ कळायला लागला. मला कॉलेजमध्ये डेबिट क्रेडिट होतं पण तेव्हा कधीच समजलं नाही. त्यामुळे प्लीज गणिताचा काही 2 - 1 एवढं बेसिक येतं, त्याच्या पुढे नाही येत. एनिवे भाज्यांचे साधारण भाव वगैरे माहिती आहेत का? भाव नाही माहितीये. मी आता काही भाज्या विचारते तुला. त्याचे भाव त्याचे भाव सांगायचे सांग. ना? बापरे. ओके. 1 किलो मिरची. मिरची हा. 1 किलो. 1 किलो. अर्धा किलो मिरचीची किंमत काहीतरी 15-20 असेल. नाही गो. जास्त आहे अजून. 25 30 35 40 बोली लावतात. 30 रुपये 60 रुपये किलो वगैरे. साधारण 100 रुपये किलो हिरवी मिरची आहे. होय होय होय. आता लागली तिखट. आणि वांगी पावशेर घेतली. पावशेर. हा पावशेर म्हणजे पाव किलो. 20-25. हा बरोबर बरोबर. आणि मेथीची जुडी कितीला घेशील? 25-30. हा आता थोडी वाढली आहे पण बरोबर. आणि टोमॅटो? अर्धा किलो टोमॅटो 25. टोमॅटो 35. सध्या
40 रुपये, ओ 40-50 40-50 40-50. आणि कांद्याचा भाव काय आहे? कांदे मध्येच खूप महाग होतात, मध्येच एकदम स्वस्त होतात. आता काय सीन आहे मला माहित नाही, पण आता मीडियम प्राइसिंग मध्ये असतील कांदे 50 रुपये किलो वगैरे. बरोबर 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 आहे. अगदी परफेक्ट. संपले प्रश्न विचारून झाला. नक्की झाले झाले. चला सुटलीस. तर आता सई बरोबर आपल्या गप्पा सुरू आहेत आणि आता आपण वळतोय आपल्या पुढच्या टप्प्याकडे. अर्थात आता वेळ झाली आहे डेन्व्हर रॅपिड फायर राऊंड खेळण्याची. तर याच्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारीन, त्याची तुला पटापट उत्तरं द्यायची आहेत. ओके. रेडी? आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे की प्रिया बापट? मुक्ता बर्वे. आवडता हिरो अंकुश की स्वप्नील जोशी? ए यार, आता अंकुशची फिल्म येते म्हणून अंकुश चौधरी. असं नाही म्हणजे काय? हो, आता अंकुश म्हणजे ज्याची फिल्म येत नाही तो आवडता हिरो नाही? असं नाही. म्हणजे हे आई का बाबा असं म्हणण्यासारखं आहे, त्यामुळे मी नाही हे चूज करू शकत. मी अंकुश म्हणते, स्वप्नील समजून घे. जास्त वापर कशाचा करतेस, मोबाईल का टीव्ही? वाव, गुड क्वेश्चन. टीव्ही. सई तामणकर कोणाला जास्त चांगली जमते, श्रेया बुगडे का सई तामणकर? श्रेया बोगडे. कोणाचा राग येतो, वेळेत न येणाऱ्यांचा की पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणाऱ्यांचा? पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणाऱ्यांचा. तुमच्या मते यशाचा सुगंध काय? व्हॉट इज द सेंट ऑफ युअर सक्सेस? शहारून टाकणारा स्मेल असेल असं वाटतं, आणि मृगाच्या पोटात कस्तुरी असते तसा मिस्टिरियस पण असेल असं वाटतं. वा, चला या. सई बरोबर आपल्या गप्पा चालू आहेत आणि आता याच्या पुढच्या अतिशय छोट्याशा राऊंडकडे आपण वळणार आहोत. ओके. हा आहे होय आणि नाहीचा राऊंड. ओके. मी तुला प्रश्न विचारेन, तुझं जे काही उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. ठीक आहे? ओके. पहिला प्रश्न, तुझ्यातल्या डॅशिंग अप्रोचमुळे कधी अडचणीत आली आहेस का? होय. का बरं? काय घडलं? माझे जे इमोशन्स आहेत ते लपू नाही शकत. सो कधी कधी मी खरं बोलून पण गोत्यात येते, कधी कधी एक्स्ट्रा डेअरिंग दाखवून पण गोत्यात येते. सो हो, आली आहे. पण त्याने असं खूप नुकसान झालंय. आता मी हे तुझ्यासमोरच घडलंय दाद्या. तुला आठवत आहे का, एकदा मी एकच तारीख 2 वेगळ्या प्रोडक्शन हाऊसना दिली होती, एकच दिवशी शूट. ही चूक माझी होती, म्हणजे हे वेंधळेपणा मधून घडलेली चूक आहे. पण मग त्याचं सोल्युशन हे एकच होतं की दोन्ही प्रोड्युसर्सना समोर उभं करायचं आणि माफी मागायची, कारण तेवढंच माझ्या हातात होतं आणि तेवढंच मी करू शकत होते. तर मी ते केलं आणि मग मी अर्धा दिवस एका सिरियलचं शूट आणि अर्धा दिवस एका सिरियलचं शूट. इंग्लिश बोलणाऱ्या हिरोईनची सेटवर जास्त मस्करी केली जाते का? नाही. बाईकवरनं कधी पडलीस का? हो. तुझ्याच वागण्याची तुला कधी लाज वाटली का? हो. हिरोईनच्या अभिनयापेक्षा तिच्या बिकिनी घालण्याची, बोल्ड सीनची जास्त चर्चा होते असं वाटतं का? याला अजून 3-4 बोर्ड्स असतील तर द्या. का असं होतं? मला माहित नाही, हा स्वभावाचा भाग असू शकतो. म्हणजे मला ह्याचं लॉजिक सिमिलरली हेच वाटतं की लोकांना चुका पटकन दिसतात, चांगल्या गोष्टी नंतर दिसतात. ह्याच लॉजिकनी लोकांना ह्या गोष्टी आधी दिसतात आणि बाकीचे प्रयत्न किंवा ती चौकट मोडू पाहणारा कलाकार नंतर दिसतो. विनोदी रोल मिळत नाही याची खंत वाटते का? नाही, म्हणजे माझा अदरवाईज सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे खऱ्या आयुष्यात. पण तुम्हाला एखादा पंच वाजवायला सांगितलं सर मला नाही येत, त्यामुळे मी पण तेवढीच डबल माइंडमध्ये किंवा मला ते एक्सप्लोअर करायला आवडेल, पण खंत नाही आहे की विचारलं जात नाही. आणि आज इथे विषय निघाला तर आय एम शुअर कोणीतरी विचारेलच लवकर. नक्कीच विचारतील. स्टाईल मारायला आवडते का? अजून 10-12 द्या. खूप स्टाईल आणि शायनिंग मारायला खूप आवडते. दादा चला बस थांबवा, आता खाली उतरायची वेळ झाली आहे. ओके. येस, खाली. आजपर्यंत आपण वेगवेगळे इव्हेंट्स बघतो. सईला आम्ही सिनेमाच्या पलीकडे अशा इव्हेंट्समध्ये कधीच डान्स करताना पाहिलं नाही आणि आपला हा राऊंड तोच आहे. आम्ही इथे एका पाठोपाठ एक गाणी इथे वाजवणार आहोत आणि तसंच तुला नाचत राहायचं आहे कंटिन्युअस. ओके. मी मनाची तयारी केली फक्त. चला लावा पहिलं गाणं.
याचा पुढचा जो खेळ आहे तो अतिशय सोपा आहे. तो आहे गर्व से कहो हम मिडल क्लास आहे. ओ मध्यमवर्गीय असण्याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान असतो आणि मध्यमवर्गीय आयुष्य सोपं जरी असलं, दिसत सोपं जरी असलं तरी ते सोपं नसतं. अजिबात. तर ह्या आमच्या सगळ्या महिला मंडळींना बघायचं आहे की तुझा या सगळ्या मध्यमवर्गीय मेंटॅलिटीशी, मानसिकतेशी, राहण्याशी, वागण्याशी किती संबंध आहे. का तू आता सेलिब्रिटी म्हणून याच्याशी संबंध ठेवतेस का नाही. बरं. तर एक साधा सोपा सरळ खेळ आहे. तुला चकली बनवायची. ओके. हा ओके. चला आणा साहित्य आणा. तर चकल्या तळायच्या नाहीत आपल्याला, त्या फक्त बनवायच्या आहेत. बर. कशी असते चकली असा जर प्रश्न पडला तर त्याच्यासाठी बर. मग त्याच्यात जर तू चकलीस तर त्याच्यासाठी तिथे आहे. चला 1 2 साडेमाडे 3. 3. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल. आज जर आई बघत असेल हा एपिसोड तर भरून येईल तिला. झाली बाय, लडबड गडबड रोजची किती सांगू आणि काय? सवाल जवाब कमाल धमाल आता तू बस बाई बस. धक्का धक्की प्रश्नांची मोठी गुपचूप थोडी बस बाई बस. बस बाई बस बाई बस बाई बस बाई बस बाई बस बाई बस. बस बाई बस बाई बस बाई. जमतात. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच तुम्ही. वा दोसरी झालेली आहे. जमताय जमताय. लडबड गडबड रोजची किती सांगू. 3. सवाल जवाब कमाल धमाल आता तू बस बाई बस. धक्का धक्की प्रश्नांची मोठी गुपचूप थोडी बस बाई बस. बस बाई. 4 झालेली आहे. दिवाळीचा फराळ दरवर्षी करतेस काय. नाही मग पण चकली करतेस. इंटरेस्ट असल्यामुळे आणि चकली मला स्वतःला खायला खूप आवडत असल्यामुळे मन लावून करते आता, त्यामुळे जमतीये. आता खरी करायला हरकत नाही असं वाटतंय. थँक्यू गाईज. सासूची नक्कल. म्हणजे ही तू बनवलेली पहिली चकली आहेस असं तुला म्हणायचं. येस. कितीही प्रश्न आता एखादी चकली हातात उचलून अशी दाखव. अरे बापरे, हे जरा अवघड असू शकतं दादा. बट आय ट्राय. हा इकडची उजवीकडची उचलता येईल छोटी. वा 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 थँक्यू. वा 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 वा. वा वा वा. आज दिवाळी जरी नसली तरी सुद्धा आज आईने फटाके उडवायला सुरुवात केली असेल सांगलीमध्ये नक्की नक्की. आणि दिवाळी साजरी करायला सुरुवात केली असेल. शाबास. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड. तर सई आता आपण अगदी आपल्या शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोचलोय. मंडळी सई बरोबरच्या या गप्पा सुरू आहेत. सांगली ते मुंबई असा प्रवास करणारी आणि आपल्या अभिनयाने सगळ्यांवरती छाप सोडणारी अशी ही अभिनेत्री सई तामणकर. सई, तुझा आता प्रवास सांगली ते मुंबई आहे. या प्रवासात अनेक सहप्रवासी तुझ्या या प्रवासात सामील झाले असतील. काहींना तू बोलवलं असतील, काही स्वतःहून सामील झाले असतील, काही पटकन आयुष्यातनं निघून गेले असतील, काही आयुष्यभर तुझ्या सोबत असतील. तर ही तुझ्या बाजूची जी सीट आहे ती आत्ता रिकामी आहे आणि या बाजूच्या सीटवर आम्ही काही सहप्रवासी आणून बसवणार आहोत. बर. तर त्या सहप्रवाशांशी तू काय गप्पा मारतेस ते आपल्याला बघायचं आहे. ओके. तर बघूया तुझा सहप्रवासी कोण आहे. कृतीला मी सुंदरी म्हणायचे. परम सुंदरी हे शब्द काय म्हणूया, गाण्यात यायच्या आधीपासून मी तिला सुंदरी म्हणते. तो सुंदरी रेड कार्पेट पे मिलते हैं वैसे ही चेयर करना जैसे आयफा पे किया था. कृती आय थिंक सगळ्यात कोलेस्ट को स्टार आहे आजपर्यंत मी जिच्याबरोबर काम केलं त्यापैकी. आणि ती आप जब सेट पे आते हो तो सबको मुस्कुराने का मन करता है. ऐसे ही रहो. आई लव यू एंड आई सी यू सून. आजपर्यंत मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात मराठीतल्या नायिकेला तू एक वेगळा चेहरा दिलास. सुरुवात केलीस तू नाटकापासनं, मग चित्रपट, मराठी चित्रपट ते हिंदी चित्रपट ते OTT असा तुझा प्रवास आहे. आणि
मला असं वाटतं प्रत्येक तुझ्या आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये सई तामणकर म्हणून तू स्वतःचे एक वेगळे रंग भरतेस आणि तुझी ओळख त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना करून देतेस. एक स्वप्न घेऊन तू आली होतीस. मला असं वाटतं याच्यापेक्षा सुद्धा ज्या तुझ्या भूमिकेकडे बघून लोकांना आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटेल अशा अनेक भूमिका तुझ्या आयुष्यात याव्यात. थँक्यू. आणि तुझ्या अभिनयाच्या स्पर्शाने तू त्या भूमिकांना आयुष्यभर लोकांच्या मनामध्ये जिवंत ठेवावंस. यास तुला खूप खूप शुभेच्छा. तर आता वेळ झाली आहे मंडळी सई तामणकरला इथे निरोप द्यायची. आपली बस थांबलेली आहे. आपण सईला निरोप देणारच आहोत, पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा तिच्याबरोबर तिच्या पुढच्या आयुष्यात कायम असणार आहेत. व्यक्ती एक पण चेहरे दोन. पोलीस अधिकारी इरा एका भीषण हत्येचा तपास करताना संबंधित नराधमाला पकडू शकेल. तो नराधम तिचा सर्वात जवळचा विश्वासू निघाला तर. आत्ताच दुरंगा ही वेबसिरीज पहा फक्त झी5 वर. झी5 ॲप डाउनलोड करा आत्ताच्या आत्ता. मला खात्री आहे बस बाय बसचा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हा एपिसोड वारंवार पाहण्याची तुम्हाला इच्छा होत असेल. तुमची ही इच्छा ताबडतोब पूर्ण होऊ शकते. कसं मी सांगतो. झी5 ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा, कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड पाहता येईल, तोही कितीही वेळा. आणि हो, झी5 वर या शोचे आधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील, ते सुद्धा एकदम फ्री. झी5 कधीही कुठेही. तर मंडळी आजचा प्रवास इथे थांबूया. आपण भेटूया पुढच्या भागात नव्या वाटेवर नव्या प्रवाशासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाय बस.